सुमारे 40 वर्षापूर्वी विद्यापीठीय अव्यवस्थामध्ये एटीकेटी अलाउड टू कीप टर्म्स हा प्रकार नव्हता। एका काळी एखादा विद्यार्थी एका विषयात नापास जरी झाला तर त्या सर्व विषयाला एक कंपार्टमेंट एक स्कीम अंतर्गत पूरक परीक्षा द्यावी लागत असत। या विषयामध्ये पास झाल्यानंतर पुढील वर्गात प्रवेश मिळे ही पद्धत जी विद्यार्थी बहुतांश विषयात जो चांगला म्हणजे आहेत एखाद्या विषयामध्ये कोणत्याही कारणास्तव कमी पडले बाबा त्याच्यासाठी कोणतेही विद्यार्थी केंद्रित पद्धत होती, गुणवत्तेचे हमी पण देणारी होती। आणि सन 1983च्या नंतरच्या काळामध्ये असं ठरलं होते की खाजगी अभियांत्रिकी आणि व्यावसायिक अभ्यासामध्ये झपाट्याने वाढ झाली होती। या अभ्यासक्रमामध्ये जवळपास चालायचं असतील तर संस्थांना विद्यार्थ्यांना फीवरच अवलंबून राहायचं मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी अनुवृत्तीत झाले, संस्थांचा महसूल कमी झाला, व्यवस्थापन अडचणीत यायला लागले। त्याचवेळी अनेक महाविद्यालयांची उघडी पडली होती, तसेच या तुलनेमध्ये शैक्षणिक क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळू लागला होता। त्यांच्या या दृष्टीने कठीण अभ्यासक्रमामध्ये ओझे तर ठरू लागले होते। पण या सर्व काही गोष्टीमध्ये या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी आणि एका संस्थेने एक तडजोडीचा एक फॉर्म्युला स्वीकारला होता, एक असं गोंडस असं नाव आणि त्यांनी एटीकेटी दिलं होतं। ते सुरुवातीला एक सर्व काही विषयामध्ये एक मर्यादित होतं। विद्यार्थ्यांचा दबाव, आंदोलन, मागण्या वाढतच होत्या। एटीकेटी ही पद्धत स्थिरावली। एका प्रक्रियेमध्ये एक प्रसंग होता, आजही आठवतो। मी राजभवनामध्ये कार्यरत असताना देखील नागपूर विद्यापीठामधील एक अभियांत्रिका आणि एक सर्व गोष्टीतील विद्यार्थी एटीकेटी संदर्भामध्ये उग्र आंदोलन केले होते। या निर्देशाने विद्यापीठाच्या मालमत्तेचं नुकसान, अखेरीस पोलिसांच्या लाठीचार्ज असा जो काही प्रसंग घडला त्या घटनेची चौकशी करण्यासाठी मी स्वतः विद्यापीठामध्ये गेलो होतो। त्या भेटीमध्ये उमटले की एटीकेटी हा एक केवळ प्रकार नव्हे तर शैक्षणिक प्रश्न नव्हता। जर विद्यार्थ्यांच्या भविष्याची त्यांच्या पालकांची एक अपेक्षामध्ये एक संस्था आणि अस्तित्व निगडीत एक बहुआयामी विषय होता। अलीकडेच पुणे विद्यापीठामधील एक प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने गुणवत्तेच्या बाबत एक गंभीर असं निरीक्षण नोंदवलं होतं। विद्यापीठांना एक ऑर्डिनन्समध्ये बदल करण्याचा अधिकार, त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रामध्ये व्यवस्थित परदेशामध्ये प्रक्रियेत जाणे आवश्यक होते। या परिस्थितीमध्ये एक कुलगुरूंना आपले स्वाक्षरी तात्पुरतेचा आदेश, कायद्यातील तरतुदीचा उल्लेख करण्याचा प्रयत्न अधिकार असतो, परंतु त्यांना मान्यता देऊन कायद्याच्या तरतुदीनुसार एका ऑर्डिनन्समध्ये घ्यावी लागत असतो। एक काटेकोर प्रक्रिया वापरली गेली नसते तर त्या पुणे विद्यापीठाने काढलेल्या का परिपत्रामध्ये कायदेशीर पाठबळ आणि मानस चुकीचा करता येईल। गुणवत्तेची तडजोड न करता अशी करता येईल उपाययोजना। विद्यार्थ्याचे भविष्य घडवण्यासाठी शिक्षणाबाबत कोणतेही तडजोड न करता ठोस उपाय योजले पाहिजे। कौशल्य आधारित शिक्षणावर विशेष भर दिला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी रोजगारक्षम आणि आत्मनिर्भर होतील। शैक्षणिक संस्थेमध्ये नियमित गुणवत्ता परीक्षण करून जबाबदारी निश्चित करावी लागेल। शिक्षकांना सतत प्रशिक्षण आणि नवीन अध्यापन पद्धतीत मार्गदर्शन देणे अत्यावश्यक आहे। हे सर्व काही गोष्टी तर करणं गरजेचं आहे।